कर्मप्रधान असलेलं जीवन हे आदरणीय असतं आणि कर्महीन जीवन, कर्महीन असणारी मंडळी ही निंदनीय आणि ईश्वराच्या द्वारे प्रक्षेपित, ज्याला आपण म्हणतो आपण वाळीत टाकलेली मंडळी आहे. स्वार्थ भावनेने जीवन जगणारी मंडळी न स्वतः आनंदी असतात, न इतराला आनंदी करतात. हा कर्मसिद्धांत आपण भगवान श्री ज्ञानोबा यांनी आणि या जगाला आचरण करण्यासाठी उपयुक्त असणारा कर्मसिद्धांत आपण मांडला. खरं म्हणजे हे जे शास्त्र आहे ना, हे असं राजे लोकांचं शास्त्र आहे, असं गडगंज श्रीमंती असणाऱ्या लोकांचं शास्त्र आहे. पोटाची चिंता नाही, घरामध्ये धनधान्य भरपूर आहे आणि त्यानंतर कसं जगावं, कसं जगाला समजून घ्यावं आणि जगाने आणि आपण दोघांनी एकमेकाबरोबर कसं वागावं, हा सिद्धांत आहे. सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांना जगणं मुश्किल झालेलं आहे आणि एक असं परिवर्तन जीवनामध्ये आलेलं आहे. शास्त्रकाराने फार सुंदर लिहिलेलं आहे. ज्या लोकांनी 4 पुरुषार्थापैकी एकही पुरुषार्थ कमवलेला नाही, त्यांच्यावर जगातला कुठलाच माणूस प्रेम करत नाही. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यापैकी एकही पुरुषार्थ जर जीवनामध्ये कमवता नाही आला तर असं आदरणीय जीवन राहत नाही. आणि माणसाचं जे खरं जीवन आहे, वास्तविक जीवन, त्या जीवनाचा खरा अर्थ आहे एकमेकाबद्दल असणारा आदर. हे सिद्धांत ऐकायला जरा वेगळे वाटतात, पण हे खूप गांभीर्याने घेतले तर याचे अर्थ कळतात. मुलगा आहे, घरामध्ये आई आहे, सासू आहे, सासरे आहेत. ह्या सगळ्यांचा जर आपण एकंदरीत विचार केला, कुणालाच कुणापासून काही अपेक्षा नाही. घरामध्ये सासरेला सुन्यापासून नाहीये, सुनेला सासूपासून नाहीये, कुणालाच कुणापासून अपेक्षा नाही. एक निरपेक्ष जीवन असतं घर म्हणजे. आणि घरामध्ये जे जमा झालेले असतात ना, मुलगा, बहीण, भाऊ वगैरे, ही सगळी अशी निरपेक्ष मंडळी असतात. एकमेकाबद्दल हवा असतो एकमेकाला फक्त एकमेकाबद्दल आदर, जो घरात दिला जात नाही. म्हणून घराचं मंदिर न होता अड्डा होतो, भांडणाचा अड्डा. काही अपेक्षा नाही असतात कोणाच्या. आणि एकदा कळ घरामध्ये लागली ना, त्याचा विकोप कुठपर्यंत जाईल काही सांगता येणार नाही. ते तर प्रारंभ बापाला काही मुलाकडून प्रॉपर्टी मिळावी अशी अपेक्षा नसते. बापानेच आपली प्रॉपर्टी मुलाला कायद्याने आणि मनाने पण दिलेली असते. काही मोठी अपेक्षा असते. फक्त जर बाप आला तर बापाला असं वाटतं की निदान ह्या मुलासाठी मी आयुष्य जगलोय, तर थोडा मान द्यावा. माझे वडील आहेत, माझे आदरणीय आहेत, मी यांना मानतो, एवढ्यामध्येच पोट भरत. बाप जरा कठोर अंतःकरणाचा असतो. प्रेमाची अभिलाषा असते, नाही मिळालं तरी तो थोडासा कठोर असतो. पण काही काही बाया अशा आहेत, मुलगा जर नाही बोलला, हाच एक रोग असतो, डॉक्टरकडे गेल्याने काहीच होत नाही. आणि मनामध्ये कुठंतरी असं घुमसत राहतं, का बोलत नाही माझ्याबरोबर, का बोलत नाही. आईचं मन असं भावनात्मक असतं आणि तो एक प्रकारचा रोग आईच्या अंतःकरणाला लागलेला असतो. ज्या दिवशी आईला मुलगा असं मन मोकळेपणाने बोलला ना, काय ग बाई, कसं चाललंय तुझं, काही लागते का तुला, त्या दिवशी औषध न खाता आई मोकळी होते. माझं पोरगं खुश आहे, 2 शब्द बोलला. आणि ती 10 लोकांना सांगणार
माझा पोरासारखा जगात पोरगा नाही. याला म्हणतात एकमेकाबद्दल असणारा आदर. तो अभिव्यक्त केला गेला, एकमेकाबद्दल जर दाखवला गेला तर जास्तीत जास्त घरामध्ये सुख नांदलं जातं. आणि या आदराच्या भावनेतून निर्माण झालेली जी नाती आहेत ती आहेत गुरु शिष्य. जबरदस्ती गुरु करायचा नाही आणि गुरुने जबरदस्ती शिष्य म्हणायचं नाही. हा आदर एकमेकांनी पाळला तर बरं होईल. नाहीतर काय नुसतं भेटायला गेलं. मागच्या 4-5 वर्षापूर्वी असा वाईट अनुभव आला. हे अशीच प्रेमळ आणि मित्रमंडळ होते. मला म्हणे महाराज आमच्याकडे महाराज आहे, तुम्ही भेटायला चला. अरे म्हणलं नको, काय ते महाराज आहेत, आपण भेटलेलं चांगलं नाही. नाही चला तर खरं, वयोवृद्ध आहेत. म्हटलं चला. आता ते माझ्यापेक्षा वयाने मोठे असल्यामुळे, जुने असल्यामुळे मी जाऊन भेटलो त्यांना. चहा पाणी झालं, निघून आलो. जी बाकीची मंडळी आतापर्यंत त्यांच्याकडे जातात ना, त्या सगळ्यांना ते सांगतात, शास्त्रीजी ना आमच्याकडे नेहमी येतात, माझा शिष्य येतो. एका दिवसात डिक्लेअर करून टाकलं ते. आणि शास्त्री सारखा जर माझा शिष्य आहे तर तुमचा प्रश्नच नाही काय, जबरदस्ती नातं जोडलं जातं. मग ज्यांनी मला तिकडे नेलं होतं त्यांना सांगितलं की महाराजांना जरा समजून सांगा. ते म्हणजे महाराज काही बोलत नाही. म्हणलं तुम्ही गेल्यावर बोलत नाही, तुमच्या अतिरिक्त सगळ्याला बोलतं. होत काहीच नाही. पहिला मिळालेला जो आदर आहे ना तोही संपून जातो. अर्थ कळाला का? होत काहीच नाही. त्याच्या म्हणण्याने मी शिष्य होईल किंवा माझ्या म्हणण्याने ते माझे गुरु होतील असं नाही. एक नातं अंतःकरणामध्ये जुळलं जातं. जरा नाजूक विषय, जरा फार असं गंभीरतेने ऐका. पण समग्र जीवन म्हणजे हेच जे मी तुम्हाला सांगतोय. ते नातं का जुळलं जातं, कसं जुळलं जातं, का अन्याय सहन करतात नात्यामध्ये, का दुःख सहन करतात नात्यामध्ये, त्याला आजपर्यंत कुणी काही कारण देऊ शकलं नाही, रिझन देऊ शकलं नाही. आवडतात एवढं खरं. आणि ही जी एक भावना आहे, आवडणारी भावना, का आवडतात याचंही कारण नाही. कुठपर्यंत आवडायला पाहिजे याचंही कारण नाही. दुसऱ्या माणसाने नुसतं बघितलं तरी चप्पल काढावी वाटते आणि आवडत्या माणसाने नाही बघितलं तर काय झालं, आज माझ्याकडून काय चुकी झाली, असा प्रकार निर्माण होतो. मॅडम गोड विषय हा 5व्या अध्यायातला विषय आहे बरं का. काही घरातला सिद्धांत मांडतोय असं समजू नका तुम्ही. 5व्या अध्यायामध्ये काय सुचवलं ज्ञानोबारांनी ते हे सुचवलेलं आहे. का भगवंत प्रेम करतात? ज्ञानोबा म्हणतात काही सांगताच येत नाही. बरं भगवंतानी तरी का प्रेम करावं? त्याला सगळं जग पडलेलं आहे. अर्जुन कोण काही लाख मोलाचा लागून गेलाय काय? अर्जुनावर प्रेम करावं अशी अर्जुनामध्ये गुणवत्ता काय? हजारो तपस्वी आहेत ज्यांनी आपलं जीवन सोडून जंगलामध्ये गेलेले आहेत. नैतिक आचरण करणारे हजारो आहेत. ईश्वरावर प्रेम करणारे हजारो आहेत. हा काय, हा जो अर्जुन आहे त्याच्यामध्ये कोणता घटक आहे? अर्थ कळाला का तुम्हाला? अर्थ कळाला का तुम्हाला काय बोललो? म्हणजे असं म्हणण्याचं कारण सांगतो तुम्हाला. या 5व्या अध्यायामध्ये तो जाणून बुजून विषय घ्यायचा होता. 2ऱ्या अध्यायामध्ये संतांचं वर्णन केलं आणि 3ऱ्या अध्यायामध्ये कर्माचं वर्णन केलं. त्याच्या दोघांच्या जो मधला प्रसंग आहे 2ऱ्या अध्यायातून 3ऱ्या अध्यायामध्ये जात असताना तो एवढा विचित्र प्रसंग आहे. साधू संतांचं वर्णन ऐकलं, ज्ञानाचं वर्णन ऐकलं, अहो भाग्य काय ज्ञान आहे. आणि 2ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच सांगितलं की अहम ते शिष्य तो अहम प्रपन्नम, मी तुझा शिष्य आहे, तू प्रसन्न हो आणि मला उपदेश कर. ऐक, लक्षात आहे ना सगळ्यांचं? पुढच्या वर्षी लक्षात राहणार नाही, या वर्षी तर या वर्षीचं ठेवा. मी शिष्य आहे तुझा. कार्पण्य दोषाने माझा स्वभाव हा मारला गेलेला आहे, मला काहीच कळत नाही. भगवंताला दया आल्याने उपदेश सुरू केला. त्या उपदेशामध्ये ज्ञानाचं प्रकरण आलं, थोडंसं सांगितलं. 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच जे शब्द वापरलेले आहेत ते जर ऐकले तर तुम्हाला चमत्कार वाटेल. आणि वरून असं म्हणतोस की तू कर्म केलं पाहिजे, क्षत्रिय आहेस.
तुला असं वाटत नाही की जगात तुझ्यासारखा बावळट माणूस नाही म्हणून? आपल्या गुरुला म्हणतात बरं का हे शब्द. माझा शब्द नीट आहे का? तुला काही समजतं का देवा तू काय बोलतो? एकतर माझी अवस्था अशी झालेली आहे, मी आधीच काही नेणे, अर्जुनाचे शब्द सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. मी आधीच काही नेणे, वरी कवळीलो मोहे येणे. अगोदरच मला काही कळत नाही, वरून ह्या भीष्मापुढे द्रोणाचार्यापुढे उभं राहून मला मोहाने कवटाळलेलं आहे. वरी कवळीलो मोहे येणे, कृष्णा विवेक या कारणे पुसिला तुझं. दोन गोष्टी तुला विचाराव्यात म्हणून विचारलं. तव तुझी एक एक नवाई, नवाई म्हणजे आश्चर्य, या उपदेशा माझी गोवाई. तुला काही उपदेश करतो का मला जास्तीत जास्त गुंतवतो त्याच्यामध्ये? अक्कल आहे का देवा तुला? काही हा शब्द वापरलाय बरं का. ये लाजसी ना महाघोरी कर्मी सुद्धा, लाज वाटत नाही तेव्हा मला युद्धाचं कर्म कर म्हणायला, कर्म कर म्हणायला? आणि भगवंत अशी शांत आहेत ना. हागा उपदेश तरी ऐसा अपभ्रंश तो कैसा. तुझ्या बोलण्याला जर उपदेश म्हणावं तर मूर्खपणा कुणाला म्हणावं, असा प्रश्न अर्जुन भगवंताला विचारतो. आणि भगवंत सगळं ऐकून घेतो आणि पुन्हा म्हणतो, अर्जुना तुझं म्हणणं बरोबर आहे. तुम्हाला अर्थ कळाला? हा मूर्ख म्हणतो, लाज काढतो, अक्कल काढतो, आणि भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुझं म्हणणं बरोबर आहे. काय आहे, तू अजून लहान आहेस, तुला कमी समजतं, हे मला लवकर समजलं नाही म्हणून माझा अर्थ न कळता तू माझ्यावर रागवलास. मी तुला आता टप्प्याटप्प्याने सांगतो. याचं नाव प्रेम आहे. ही भाषा एकाने जर ऐकली तर अर्जुन हा प्रेमाच्या लायकीचा वाटतच नाही. अशा पद्धतीने भगवंतासारख्यांना बोलावं, लाज काढावी भगवंताची, आणि भगवंताने समजून घ्यावं त्याला. भगवंत म्हणतात, अर्जुना तुझं म्हणणं बरोबर आहे, तू लहान आहेस, तुला हा विषय समजणार नाही, हे काही माझ्या लक्षात आलं नाही. मी काय करतो, तुला असं टप्प्याटप्प्याने समजून सांगतो. जसं जसं तुला रुचेल, पचेल, झेपेल, जिथं जिथं तुला कळालं नाही ना तिथं तिथं तू मला सांग. मग हा कर्मयोग सांगायला सुरुवात केली. जसं 3ऱ्या अध्यायामध्ये हा ऍक्सिडेंट झाला, तसं 4थ्या अध्यायामध्ये सुद्धा झाला. की हा जो कर्मयोग आहे, भगवंताला असं वाटलं की मी कर्मच केलं पाहिजे, कर्माशिवाय मुक्ती नाही, कर्म हे जीवनातलं आदरणीय आहे. हे जर मी सांगितलं तर ऐकत नाही, म्हणून त्यांनी सांगितलं की अर्जुना हा जो कर्मबोध आहे, जो मी तुला आज सांगतोय, मी पूर्वी हाच सूर्याला सांगितला होता. म्हणजे कृष्णाला असं वाटलं जर मी असं सांगितलं की तुला सांगितलेलंच मी सूर्याला सांगितलं तर अर्जुनाला जरा जास्त बरं वाटेल. उलट झालं ते चांगलं वाटण्याच्या ऐवजी भगवंताकडे असं संशयास्पद नजरेने पाहायला सुरुवात केली. देवा काय म्हणतोस तू? मला जो कर्मयोग सांगितला हा पूर्वी सूर्याला सांगितला होता. फेकाफेकी करायला काही लिमिट पाहिजे का नको? हे अर्जुनाचे शब्द आहेत बरं का. संस्कृतमध्ये मी तुम्हाला मराठीमध्ये सांगतो. अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वत. तुझा माझा जन्म हे आत्ता आत्ता झालेला आहे. आणि तो जो सूर्य आहे तो आपल्या बापाच्या 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 बापाला कळत नाही. हे शब्द आहेत बरं का अर्जुनाचे. केव्हाचा सूर्य आहे, तो कधी जन्माला आला, त्याचं वय किती, तो कसा, काही आपल्याला माहित नाही. आणि तू मला सांगतो मी सूर्याला उपदेश केला. कथम एतत् विजानीयाम त्वम आदौ प्रोक्तवान इति. कसं काय मी तुझ्यावर विश्वास ठेवू देवा, तू अगोदर यांना सांगितला होता. हे असे उलटेच शब्द सगळे. कधीही भगवंताला भगवंत म्हणून मानलं नाही. हे सत्य असलं ना, पण मित्र म्हणून प्रेम केलेलं आहे. त्याचं नाव आहे सखा भक्ती. अर्जुनाच्या भक्तीचं नाव आहे सखा भक्ती, सख्यत्व. 9 प्रकारची जी भक्ती सांगितलेली आहे, भगवंतावर 9 प्रकारचं प्रेम करता येतं. श्रवण,
काही लोक भगवंताचं गुणगान ऐकण्यामध्ये मस्त असतात. कीर्तन, काही लोकांना असं व्यसन असतं भगवंताबद्दलच बोलत जावं. ही भक्ती आहे. ऐकणं एक भक्ती आहे, सांगणं एक भक्ती आहे. अशा त्या 9 प्रकारच्या भक्ती आहेत. काही लोकांना आहे ना, न कथेवर विश्वास असतो न कशानं. घरामध्ये मूर्ती ठेवलेली असते, 2-2 तास भगवंताला सजवण्यामध्ये जातात. वृंदावनमध्ये जर तुम्ही गेलात, UP मध्ये जर गेलात, तर त्यांचा जो देव्हारा आहे ना, तो फार पाहण्यासारखा असतो. आपल्याकडच्या मंदिरांमध्ये देवाचे कपडेच मिळत नाही. जो मंदिरामध्ये पूजा करतो ना, ज्या फडक्याने भगवंताला रोज पुसतो, त्या फडक्याचा जर कुत्र्याने वास गेला घेतला तर तडफडून मारायचं. इतकं ते घाण फडकं असतं. त्यांनीच जमीन साफ करतो तिथली, त्यांनीच मूर्ती साफ करतो, त्यालाच पिळतो. मी सगळं पाहिलेलं आहे. तुमची तर गोष्ट सोडून द्या, मी आज चांगल्या चांगल्या तीर्थक्षेत्रामध्ये असे टावेल पाहिले की त्या टावेलकडे पाहायची इच्छाच होत नाही. एका मंदिरामध्ये टावेल पाहून मी महापूजा बंद केली. मी काय प्रकार आहे, कशा करता हे सगळं नाटक चाललंय? मी महापूजा बंद केली. मी काय प्रकार आहे, कशा करता हे सगळं नाटक चाललंय? जर तुमचं प्रेम आहे, तुम्हाला जर स्वच्छ कपडे लागतात, तुम्हाला जर नीटनेटकेपणा लागतो, तर भगवंताला का लागू नये? भक्तीचा प्रकार आहे. म्हणून वृंदावनमध्ये जात तुम्ही, त्या कृष्णाला जे छोटे छोटे कपडे शिवलेले असते ना, त्याची डिझाईन बघा तुम्ही. मोरपंख असतात, छोटीशी बांसुरी असते, कपडे असतात. इथे जरी आपल्याला पोशाख करायचा असला तर वृंदावनहून मागवावे लागतात. अर्चन भक्ती म्हणतात त्याला. भगवंताची पूजा करणं, सजवलंय कसं, फूल कुठं लावायला पाहिजेत, हार किती मोठ्या प्रमाणामध्ये पाहिजेत. कधी कधी आमचं पाहणं असं आहे की भगवंताच्या गळ्यात दोरा असतो आणि पायावर हार असतो. जे फुलं घातलेले असतात ना देवाला, तर ते आता ते माळी जो असतो ना, तो साईज त्याला माहित नसते की नेमकं कुणाला घालणार आहेत. मग जरा हातभर दोरा जास्त लावून देतो तो, ते ऐन टायमाला ऍडजस्ट करतील. याला काही माहितीच नसते बिचाऱ्याने. तो जो दोरा असतो ना सोडलेला, तो दोराच गळ्यामध्ये घालतो, बाकी फुलं खालीच. भगवंताने ते फुलं खाली ठेवायचे, पायानी त्या भगवंताला पायानी वास घ्यायला जमतो ते एक बरं. हे भक्तीचे प्रकार आहेत, हा छंद आहे. तसा 9विध भक्तीपैकी सख्यत्व, भगवंतच माझा मित्र आहे. नीट शब्द आहे का? भगवंतच माझा मित्र आहेत, याच्या अतिरिक्त या जगात कोणीही नाही, हा निश्चय होता. म्हणून तो ईश्वर मानायला तयार नाही. कृष्णाला ईश्वर मानायला तयार नाहीये. म्हणून तो म्हणतो, अरे तुझा माझा जन्म 10-20 वर्षाचा फरक, अपरम भवतो जन्म परम जन्म व्यवस्था. आणि तू खुशाल मला सांगतो, मी सूर्याला उपदेश केला होता, जरा मित्र आहे तर जरा कमी फेकत जा, जरा कमी सांगत जा. भगवंत पुन्हा समजून सांगतात, अर्जुना अरे तसं नाहीये, तू आणि मी आज जरी एकत्र दिसत असलो तरी अनेक वर्षापासून तुझी आणि माझे जन्म झालेले आहे. बहुनिमे व्यतीतानी जन्मानि तव च अर्जुन. या प्रसंगातला हा श्लोक आहे, यदा यदा हि धर्मस्य. अर्जुनाने विचारलेला हा प्रश्न आहे की तू सूर्याला उपदेश कसा काय करू शकतोस? आणि भगवंत सांगतात त्याला, अरे आपण आजच जन्माला आलो, आजच मित्र आहोत असं नाही. वर्षानुवर्ष आपली जन्म झालेली आहेत. याला ऋणानुबंध म्हणतात. ऋणानुबंध. काही माणसावर विनाकारण प्रेम करावं असं वाटतं, काही संबंधही नसतो. का प्रेम करावं असं वाटतं? कुठेतरी जुन्या काळातलं प्रेम उदयाला आलं असेल, त्याला आपण ऋणानुबंध असतो. कशाचाच संबंध नसतो. ना सवयी एक असतात, न वागणं एक असतं, न जगणं एक असतं, न व्यवसाय असतो, पण असं प्रेम असतं. आणि प्रेम करावं असं वाटतं. तो प्रेमापुरतच जवळ येतो, बाकी त्याचा काही येण्या जाण्याचा प्रश्नच येत नाही जीवनामध्ये. आणि मग सांगितलं त्याला की अर्जुना, तुझे आणि माझे जन्म काय आजच्यापुरती मर्यादित आहेत असं समजू नको. बहुनिमेची. आणि जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर अधर्म वाढला, जेव्हा जेव्हा साधूचा छळ झाला अर्जुना, तेव्हा तेव्हा आपण जन्माला आलेलो आहे.